हॅलो गाईज. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला खूप मस्ती मजा धमाल बघायला मिळणार आहे, तर तुम्ही ते कंटिन्यू बघा. तर गाईज आजचा दुसरा दिवस आहे, 27 तारीख आहे आज जानेवारीची. आणि आता आम्ही जातो तयार होऊन 11:30. आता दुपारी ते महाप्रसाद असणार, तर जेवण वाढायचं आणि असणार आहे, तर तिथे थोडी हेल्प करू. दुपारी येऊ घरी आणि परत रात्री जाऊ. आणि आज 3 पालख्या आहेत, 3 पालखी म्हणजे 3 फेरे आहेत. आणि पालखी पण नवीन आहे, मी तुम्हाला दाखवायला विसरले काल, तर तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आज खूप मजा येणार आहे. सो बघा, कंटिन्यू मजा येईल. काय आता तुम्हाला देवळात जाऊन भेटते. नाही आटपलेलं. त्यानंतर आपल्या दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष श्री विष्णुकाका करपळेकर वेदमूर्ती यांनी येण्याची विनंती करतो. आणि आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री माधव नारायण मराठे. तर इथे आता जेवणाची पूर्ण सगळी तयारी चालू आहे. कसं काय काय बसवायचं आहे, सगळेजण काम करतात. तर आम्ही तिघं आता इथे बसलोय. सुरुवात झाली की आम्ही जाऊ वाढायला. गरज आमची तिथे असेल तर, माणसं कमी असतील तर आम्ही जाणार. सगळ्यांचं सगळं इथे मांडून झालेलं आहे. इथे बुफे आहे. असं आहे. भेटूया नंतर. खोकला आला तो काय थांबेच नको, त्याच्यानुसार आता लोक काय उपयोग नाही. श्वासच घ्यायला नाही ना. बाय झाला विषय, पण ते हे बघा तुम्हाला सोड खाली वागणार खाली आहे. तर आता आमचं जेवण आणि झालेलं आहे. आता आम्ही जाणार घरी आणि संध्याकाळी परत येणार. तर भेटू नंतर. जीन्स नाही सुटत ना. माझाच मोबाईल सांभाळायचा मला. सपनात आले माझ्या
तिची येताना व्हिडिओ दिसली नाही. ती बघ ती बघ. हॅलो गाईज, आता ऑलमोस्ट 12 वाजायला आले आणि मी घरी आले आता. तर आता तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण ब्लॉग बघितलात तर आम्ही कशी मजा केली आहे, गप्पा गोष्टी, जेवण वाढायचं, पालखीला नाचायचं. सो बेसिकली देवीच्या उत्सवाचे 2 दिवस असतात, अष्टमी आणि नवमी. तर नवमीला 3 फेरे असतात पालखीच्या आणि त्यात खूप मजा येते. परत आज जाऊन आम्ही नाचतो, ती वेगळी गोष्ट. पहिल्या दिवशी एकच फेरी असते कारण की त्यांची जनरल मीटिंग आणि असते त्यामुळे. तर असं सगळं आहे आणि खूप मजा येते कारण की होतं कसं सांगते, नवरात्रात प्रत्येकाच्या घरी नवरात्र असतं त्यामुळे जास्ती कोणाला येता येत नाही, गर्दी नसते तेव्हा. पण उत्सवात सगळे येतात आणि खूप धमाल असते आणि मजा येते. म्हणजे असं भरलेलं असतं मंदिर पूर्ण, नाचायला मजा येते, सगळं असं असतं. तर नेक्स्ट टाईम तुम्ही पण या इथे आणि एन्जॉय करा. नेक्स्ट टाईम मी असं नाही कारण की आमचं आता जॉबचं आणि ते सगळं आहेच, बघू आता कसं काय. आणि नेक्स्ट टाईम कसं पॉसिबल होते ती आता देवीची इच्छा, होणार ना होणार, सगळं असं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा शेवटचा दिवस, दुसरा आणि शेवटचा दिवस, असे 2 दिवस. त्यापासून परत आपल्या बॅक टू नॉर्मल लाईफ. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, कमेंट पण करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.